रामकृष्ण हरी मंडळी, मी अंकिता तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये। तर आज मी मोड आलेल्या कडधान्यापासून आप्पे बनवलेले आहे। कसे बनवले हे बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये मोड आलेले कडधान्य होते ते टाकून घेतले। त्यामध्ये 7-8 लसणच्या पाकळ्या टाकल्या, 7 ते 8 हिरव्या मिरच्या घातल्या आणि याची एक बॅच बारीक करून घेतली। त्यानंतर दुसऱ्या बॅचमध्ये परत कडधान्य घालून घेतले। त्यामध्ये 1 वाटी कोथिंबीर घातली, थोडं जिरं घातलं, दुसरी बॅचसुद्धा वाटून घेतली। त्यानंतर तिसऱ्या बॅचमध्ये मीठ घातलं, सर्व मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेतलं। आता यामध्ये पाव चमच ओवा, पाव चमच हळद, अर्धा चम्मच धनेपूड घालून घेतली। आता यामध्ये 2 ते 3 चम्मच तांदळाचं पीठ घालायचं आहे। आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं घट्ट असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर इथे आप्प्यासाठी लागणारं बॅटर तयार आहे। आता एक आप्पे पात्र घ्यायचं, त्याला थोडं थोडं तेल लावून घ्यायचं। आप्पे पात्र गरम झालं की त्यामध्ये हे बॅटर घालायचं आणि छान गोल गोल असे आप्पे बनवून घ्यायचे। तर इथे मी सर्व आप्पे बनवून घेतले। आता हे आप्पे आपल्याला 2-3 मिनिटानंतर परतून द्यायचे आहे। जेव्हा आपल्याला वाटेल की याची खालची साईड झालेली आहे तेव्हा याला पलटून घ्यायचं। तर इथे मी सर्व आप्पे पलटून घेतलेले आहेत। आता यावरती आपल्याला थोडं थोडं तेल घालायचं आहे, म्हणजे हे आप्पे छान असे खरपूस बनतील। तर तुम्ही इथे बघू शकता आपले आप्पे किती छान असे फुगलेले आहेत आणि क्रिस्पी सुद्धा झालेले आहेत। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।